काहीतरी गोड खावंसं वाटतंय आणि झटपटही झालं पाहिजे, पौष्टिकही असायला हवंय. मग अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया मऊ लुसलुशीत दलियाची खीर. मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे. आपण कुकरमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप टाकूया. तूप आपलं सगळं छान वितळलं की ह्यामध्ये टाकूया 4 लवंगा. ह्याने खूप मस्त आपली खीर होणार आहे. आणि ह्यात आपण टाकूया 2 कप स्वच्छ धुवून घेतलेला दलिया. दलिया म्हणजे गव्हाचा रवा. आता ह्यावर टाकूया अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ. घरात असेल तो तांदूळ तुम्ही ह्यासाठी वापरू शकता. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया कुकरमध्ये. यावर आता आपण टाकूया 4 कप पाणी. जेवढं आपलं दलिया होतं त्याच्या दुप्पट पाणी आपण टाकलेलं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया, थोडंसं हलवून घेऊया सगळं. मंद आचेवरती 2 ते 3 शिट्ट्या देऊन ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊया. शिजल्यावर एका पातेल्यात ह्याला आपण अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान शिजलंय. आता थोडं थंड होऊ देऊया ह्याला. तोपर्यंत आपण पॅनमध्ये 1 टीस्पून साजूक तूप गरम करूया. यावर आता आपण 3 टेबलस्पून चॉप केलेले काजू, 3 टेबलस्पून चॉप केलेले बदाम टाकून ह्याला छान फ्राय करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू, बदाम कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स आता छान मस्त फ्राय झालेले आहेत. यावर आता आपण आपला शिजवलेला दलिया टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की ह्यावर आपण टाकूया 2 कप गूळ. गूळ मी थोडा कुटून घेतलेला आहे. चवीप्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गूळ थोडासा मिक्स करून घेतला की ह्याच्यात आपण अर्धा कप पाणी टाकूया. ज्या भांड्यात दलिया ठेवलं होतं त्याच भांड्यात अर्धा कप पाणी टाकून थोडं हलवून मी हे पाणी टाकलेलं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता गूळ आपला हळूहळू दलियामध्ये वितळायला लागलेला आहे. यावर आता आपण 1 टेबलस्पून भाजलेली खसखस टाकूया आणि सगळं मिक्स करून घेऊया. दलियाच्या खीरमध्ये आपण खसखस टाकतोय छान भाजून. ह्यामुळे हे वेगळं युनिक फ्लेवर येतं आपल्या खीरीला. यावर टाकूया 1 टेबलस्पून इलायची पावडर, 1 टीस्पून जायफळ पावडर, चिमूटभर मीठ आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. इलायची पावडर आणि जायफळ पावडरनी खूप छान मस्त स्वाद येतो या खीरीला. छान मिक्स झालंय. तुम्ही बघू शकता हळूहळू आता आपल्या खीरीचा रंग बदलतोय. गूळ ह्याच्यात व्यवस्थित मेल्ट व्हायला लागले. साधारण 5 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. छान एकत्र आलंय आणि मस्तपैकी शिजली आता आपली खीर. यावर आता आपण टाकूया अर्धा कप खवलेलं ओलं नारळ. अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक आहे ही खीर. दलियाची खीर लहान मुलांना देतातच. घरात सगळ्यांना नक्की आवडेल. आणि गुळाचा वापर केलेला आहे. सगळे पौष्टिक साहित्य आहे, त्यामुळे खूपच मस्त आहे ही खीर. सगळं छान एकत्र आलं की थोडंसं ह्याला शिजवू देऊया आणि आपली खीर रेडी आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी सेट करू शकता. पातळ किंवा घट्ट दोन्ही प्रकारे ही खीर अतिशय छान लागते आणि मस्त मऊ लुसलुशीत तितकीच पौष्टिक दलियाची खीर एन्जॉय करा. गरमागरम सर्व करू शकता. मस्त सर्व करा ही दलियाची खीर. ह्याच्यावरती छान अजून ड्रायफ्रूट्स गार्निश करून टाका. अशाच छान छान रेसिपीजसाठी काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. मधुगंधास रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही सांगा आपल्या चॅनलबद्दल. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.